तुम्हाला पूरक, कुंभक आणि रेचक काय प्रकार आहे तो सांगितला. श्वास घेणं हा पूरक, श्वास सोडणं हा रेचक आणि श्वास कोंडून ठेवणं हा कुंभक. श्वास जेव्हा आतमध्ये कोंडून ठेवतो त्यावेळेला त्याला अंतरकुंभक म्हणतात आणि श्वास बाहेर सोडल्यानंतर जेव्हा रोखून ठेवतो तेव्हा त्याला बहिर्कुंभक असं म्हणतात. आता ह्या शब्दांचा वापर करून आपण पुढची प्रक्रिया करूया. त्याचप्रमाणे आणखी एक सांगतो की जेव्हा मान मनुष्य या कॉलर बोनच्या खोवडीमध्ये टेकतो त्यावेळेला त्याला जालंधर बंद असं म्हणतात. आपल्याकडे बरेचसे बंद आहेत, मुद्रा आहेत, छंद आहेत, न्यास आहेत. हे सगळे अतिशय महत्त्वाची गोष्टी आहेत सगळ्या आणि ह्या सगळ्या आपल्याला हळूहळू करायच्या असतात. ह्या सर्व गोष्टी एका प्राणायामामध्ये येतील अशी प्रक्रिया आपल्याला आता पुढे करायची. म्हणून पुढचा प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये सगळे न्यास, छंद, मुद्रा वगैरे ह्या सर्व गोष्टी येतात. स्वतंत्र कुठं उज्जयी मुद्रा म्हणतात, कुठं अनुलोम म्हणतात, प्रतिलोम म्हणतात वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या स्वतंत्र रीतीने एकट्या करण्यापेक्षा ह्या एकामध्ये बसून हा प्राणायाम तयार केलेला आहे. बरं, तर आता हा प्राणायाम करताना आधी पूर्ण श्वास सोडायचा, दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. बंद करताना हे बोट अनामिका आणि दुसरा अंगठा या दोनच बोटांचा वापर करायचा. म्हणजे उजव्या नाकपुडीवर अंगठा राहील, डाव्या नाकपुडीवर हे बोट राहील अशा रीतीनं. आणि हे नेहमी असं 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 म्हणजे जेव्हा उजवी नाकपुडी डावी नाकपुडी मोकळी करायची असेल त्यावेळेला हे बोट वर करायचं आणि उजवी मोकळी करायची असेल तेव्हा अंगठा वर करायचा अशा असं. आणि ह्यामध्ये किंचित स्पर्श जरी झाला तरी पूर्ण बंद होतं. खूप असं असं करून दाबणं किंवा असं एवढी नाकपुड्या वगैरे अशा करण्याची आवश्यकता नाही. बरं, तसं इतका व्यायाम करण्याची आणि विशेषतः नाकाला एवढा मोठा व्यायाम देण्याची काही आवश्यकता नाही. बरं, तसं असं 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 जरी केलं तरी आपण ते होतं. तर पूर्णपणे श्वास सोडायचा आणि जालंधर बंद करायचं. म्हणजे अशी या खोवणीमध्ये ही हनवटी अशा पद्धतीने हे केल्यानंतर मनातल्या मनात 5 वेळा म्हणायचे. 1 2 3 4 5 एवढं झालं की त्या उजव्या नागपुडीने डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा, जालंधर बंद मोकळा करायचा असं. आणि त्यानंतर डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा. श्वास घेताना मनातल्या मनात 5 वेळा म्हणायचं श्वास पूर्ण घ्यायचा. पूर्णसुद्धा मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अतिरेकी पूर्ण नाही घ्यायचा. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण पूर्ण श्वास घेतो. पूर्ण श्वासाचं समाधान मिळालं म्हणजे पुरं. त्यामुळं संपूर्ण सगळ्या बारीक बारीक पेशी ज्या आहेत शरीरातल्या अगदी अंगठ्यापर्यंतच्या पेशी, त्यानंतर इथल्या कानाच्या पाळीच्या मागच्या पेशी, त्यानंतर इथे पाठीमागचं जे डोळीला अवलंबट आहे त्याच्या पाठीमागं तो तिथपर्यंत पोहोचून जाईल अशा प्रकारच्या पेशी, हे ह्या सगळ्या पेशींना तो प्राणायामाचा पुरवठा होत राहा. म्हणून हा 5दा म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा. हा श्वास घेतल्यानंतर मग पुन्हा जालंधर बंद करायचा आणि अंतरकुंभक करायचं. श्वास घेतलेला आहे पण अंतरकुंभक आपण करतो. मनातल्या मनात 5 वेळा म्हणायचं. त्यानंतर मग उजवी नाकपुडी मोकळी करायची. उजव्या नाकपुडीने 10 म्हणेपर्यंत श्वास सोडायचा. म्हणजे पूर्वापेक्षा रेचक हे दुप्पट प्रमाणामध्ये ते बरोबर इथे साध्य होतं. 5दा म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा, 5दा म्हणेपर्यंत श्वास ओढायचा, 5दा म्हणेपर्यंत श्वास कोंडून ठेवायचा बाहेर सोडल्यानंतर, 5दा म्हणेपर्यंत डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. नंतर 5दा म्हणेपर्यंत श्वास तसा कोंडून ठेवायचा आणि जालंधर बंद करायचा. म्हणजे आता श्वास घेतला डाव्या नाकपुडीने, त्यानंतर असं असा करून मनातल्या मनात 5 वेळा म्हणायचं. त्यानंतर आता उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हा उजव्या नाकपुडीने श्वास 10 म्हणेपर्यंत सोडायचा. 10 म्हणेपर्यंत पूर्ण श्वास सोडायचा. अतिरेकी पूर्ण सोडायचा नाही.
ताण पडेल अशा प्रकारचं ती करायचं नाही. म्हणून 10 म्हणण्याबद्दल श्वास सोडायचा आणि त्यानंतर पुन्हा ज्वलंत बंद करायचा आणि 5दा मनातल्या मनात म्हणायचं. झालं. ही एक परिक्रम. आता असं करायचं 5 5 5 10 5 5 5 10 5 एवढी एक परिक्रमा अशा झेपतील त्याप्रमाणे करायच्या. सावकाश करा, जमेल त्याप्रमाणे हळूहळू गतिमान.